आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कोल्हापूर इथं नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय मंत्री, नागरी व हवाई उड्डाण मंत्री व सहकार राज्यमंत्री भारत सरकार यांची सदिच्छा भेटीत त्यांनी कुस्ती केंद्रामध्ये जिमला दिली मंजुरी। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री व सहकार मंत्री भारत सरकार नामदार मुरलीधर मोहोळ यांनी सदिच्छा भेट दिली। या भेटीत त्यांनी उत्तमराव पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली। यावेळी त्यांचा फेटा, शाल, स्मृतिचिन्ह व गुच्छ देऊन आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नूतन महापौर पैलवान धीरज सूर्यवंशी यांचा सत्कार उशांत क्रीडा व्यायाम मंडळाचे उपाध्यक्ष पैलवान विष्णू माळी यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती ठरलेली पैलवान सई सुहास पाटील हिचा सत्कार माननीय नामदार श्री पैलवान मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला। तसेच त्यावेळी त्यांनी कुटुंबियांची पण भेट घेतली व त्यांचा सत्कार केला। यावेळी कुस्ती केंद्राचे विश्वस्त हजर होते। उपाध्यक्ष विष्णू माळी, खजिनदार माजी सरपंच प्रकाश माळी, कुस्ती कोच NIS दीपक पाटील, सुहास पाटील, सुशांत जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील, उपसरपंच प्रमोद पाटील, कुस्ती केंद्रातील मंडळाचे पैलवान उपस्थित होते। कुस्ती केंद्रातील मुलांशी नामदार मुरलीधर मोहोळ यांनी बातचीत केली आणि मुलांची भेट घेतली। महाराष्ट्र चॅम्पियन योगेश मोहिते, आकाश सावंत, सार्थक चव्हाण, शौर्य यादव, राहुल यादव यावेळी उपस्थित होते। तसेच मुलींमधील राज्य सुवर्ण पदक विजेत्या सृष्टी पाटील, आदिती सावंत व राष्ट्रीय विजेती सई पाटील, गायत्री पाटील, वसंतराव पाटील उपस्थित होते। यांसह बुधगावचे शिवसेनेचे बजरंग भाऊ पाटील व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य नवनाथ इंगळे गावातील उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला। माननीय पैलवान मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय मंत्री, नागरिक व हवाई उड्डाण मंत्री व सहकार राज्यमंत्री भारत सरकार यांनी यावेळी उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रात जिम मंजूर केली।